मित्रांनो मम्मी बघा कोकोचा मेकअप करतीये. कशाला अजून मेकअप? बेल्ट बेल्ट कुठं टाकला? ते बघ तिकडं मागे. एक पातळ केली आहे आणि एक केली आहे घट्ट. झणझणी दिसते एकदम. आता जेवायला बसायचंय सर्वांना. शुभ प्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझी सकाळ सकाळ चालली आहे डब्याची तयारी. ताई घेऊन गेली होती पीठ, म्हणजे घेऊन नाही, ती रेडी करून गेली होती पराठ्याचे पीठ सार्थकच्या डब्याला करून द्यायची म्हणून. पण तिने मळलेलं पीठ एवढं लूज आणि ढिल्लं झालंय की त्यांनी पराठे लाटायलाच येत नाहीये, लाटताच येत नाहीये. मग मी काय ट्रिक यूज केली, पिशवीचे 2 कट केले, काप केले, उंडा बनवून तेल लावून त्यात टाकतीये आणि हे अशा प्रकारे आता मी पराठा बनवून घेतो. आणि मग ह्याला असं काढून बघा अशा प्रकारे अरे ते एकाच ह्याच्यावर केला ना तू. बनवून दाखवते मी, थांबा. तुम्हाला आतापर्यंत बनवले एवढे, 2च मिनिटात परत बनवून दाखवते, थांबा. वरच्यावर बनवतो थोडीशी लांब जास्त आता हे बघा मुलांना अशा प्रकारे उंडा घेऊन हाताने स्प्रेड करून घेतले, असं मी गोल करून घेतलंय हाताने. एवढे मोडले नाही आणि मगाशी तुम्हाला दाखवतानाच मोडला बघा. आता हा बघा असंच जरा असं ठेवते आपण. अशा प्रकारे करते मी. असे मी एवढे पराठे बनवून घेतले आतापर्यंत. असे पराठे बनवून घेतले. आज माझा ओपन डे तर चाललोय. आम्ही राग बघा कसा हसत होता. मित्रांनो बघा कसा बसलाय. कसा पाऊस आहे ना, खूप पाऊस आहे. सकाळी तर मुसळधार पाऊस होता. अजून काळो काळो आच्छादलेलंच आहे पूर्ण ढग. बघा रात्री किती धोध आलता. रात्री काय, आता सकाळी 6 वाजता किती धो आलता, 6:30ला पाऊस. आता रस्त्यावरचं पाणी दाखवूया तुम्हाला तुमच्या शाळेकडे. कसं पाणी साचलंय शाळेच्या इकडं. मग आपण त्या वेरूळ हॉटेलकडे जातो, तो मधला रस्ता नाही का, तिथे किती पाणी साचतं. त्या दिवशी मी पेट्रोल करायला जात होते तिथून आणि इतकं पाणी साचलेलं. तिथे खड्डा आहे. मी समोरच्या गाडीच्या अंदाजाने गाडी नेली मागं, माहिती का, गाडी मागं गाडी नेली. मला भीती वाटत पाण्यातून जायची. हे बघा मित्रांनो कसलं पाणी भरलंय. तर मित्रांनो निघालोय स्कूल मधून. ओपन डे चिवचे एक्झाम पेपर बघितले, काही चांगले मार्क्स नाही आले चिवला, नॉर्मल आले आहे. खूप चांगले नाही म्हणता येणार. इंग्लिश मध्ये तर खूपच खराब मार्क्स आले, बेकार आहे एकदम. पण टीचर म्हटल्या आम्ही लक्ष देऊ, आता हे फर्स्ट लक्ष पूर्णपणे दिवाळीच्या एक्झाम पर्यंत चांगली तयारी कर म्हटलं तिला पुढच्या एक्झामला. आता निघालोय स्कूल मधून. आता हे चालले तर CNG भरायला, गॅस भरायची गाडीमध्ये. मग जाऊ HP ऑफिस मध्ये. सिलेंडर बाबाच्या नावावर होतं तर ते जरा नावावर करून घ्यायचंय. कारण आता पण ते एजन्सी वाले म्हटले की त्यांच्या मुलाच्या म्हणजे दादाच्याच नावावर होईल. पण आता ते म्हटले तुम्ही एकदा ऑफिस चौकशी करा जाऊन, कारण दादा इथे नसतो ना, दादा नागपूरला असतो. मग ताईच्या नावावर किंवा माझ्या नावावर करून घ्यायचंय. आता ते बघू काय होतंय ते. मला लोळायचंय, तुम्ही बाहेर जाऊन खेळा.
काय कुठे खेळणार आहेत? घरात नाही खेळायचं, बाहेर जाऊन खेळायचं पावसात तिकडं. भिजले तर भिजले, मग भिजा ना. मग नवीन कशाला कपडे घालायचे? जुने कपडे घालायचे आणि पावसात भिजायचं. हा काय खातीये? कुठे गेलती फिरायला? हा दीदीच्या शाळेत गेली होती होय? काय आणलं मग दीदीच्या शाळेतून? काय खाल्लं तू? वडापाव खाल्ला का? खाल्ला? छान होता का वडापाव? होय ग, वडापाव छान होता. मित्रांनो, कोको बघा कशी बघते. कोको कोको हे बघा. हा कोको 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 बघा कशी कानं मागं घेते. हा कोके 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 हा, कोके 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 ए कोके ए कोके ओके. असं मान कर की. कप फुटन कोकोच्या नादात. काळी मैना चहा पिती? देऊ चहा? चहा देऊ तुला? चहा देऊ? धर कोको, धर पी. कोके ऐ कशी बघती बघा ना. ओळखूच येत नाही कॅमेऱ्यामध्ये बरं का कोको. काहीच ओळखू येत नाही बघा. नाक नाही, कान नाही, काय सर्व सारखंच दिसतं. फक्त तोंड उघडल्यावर ह्या पांढरं दिसतं, बस तेवढं. मम्मी बघा कोकोचा मेकअप करतीये. कशाला अजून मेकअप? बेल्ट बेल्ट कुठं टाकला? ते बघ तिकडं मागे. बेल्ट लावतो. हा चला कानाची इकडून लावावं लागेल. थांब ग कोको. थांबतच नाही, पुढे येतोय. थांब ना ग. तू मागून घ्यायची कॅमेरा. तू पण झोपली. मी ही ना थांबतच नाही. नाही मग ये ना पुढं. पुढे ये ना. वरतीला तशीच आता. ओढायचं असतं. बाकीच्या कुत्र्यांना कसा बसतो काय माहिती बे. थांब ना. खाऊ नको ना ग. थांब ना. शांत बस, शांत. ना बघा. कोकोला बेल्ट हा ना. पिन लावली, गंध लावलं. कोको चेहरा दाखव ग. काढून घेतो माकड. आता नाही देत. बस इथं बस. पप्पा आले की त्याला येडच लागतं. बस खाली. आता नाही देत. नाही देत. बस खाली बस. तर मित्रांनो, शिव काहीतरी बनवतीये. काय बनवतीये ग? तर शिव बनवतीये मॅगी. नुसतं पाणी पाणी करून ठेवलंय ग. पाणी जास्त झालं ह्याच्यामध्ये. पचका पाणीच करून ठेवली नुसती. मी तरी म्हणलं होतं बनवायच्या आधी पाणी नको टाकू. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी चिव बनवून घेते मित्रांनो. थोडं थोडं चहा बनवती, मॅगी बनवती, भाजी. आपण सांगितलं ना असं असं करतं, भाजी वगैरे बनवती ती. पीठ मळता येतं आता तिला. चपाती पण करता येते, पण चिटकवती. म्हणजे पोळपाटला चिटकवती. केलाय तांबडा, कारण श्रावण लागणार आहे. 2 प्रकारच्या भाज्या केल्या आहेत. एक पातळ केली आहे आणि एक केली आहे घट्ट. झणझणी दिसते एकदम. आता जेवायला बसायचंय सर्वांना. हो, आमचं राघव बघा कसं करतोय. कसं करते बघा. ए राग काय काय बघा कसं करतोय. आणि मॅडमचं चाललंय मस्ती. बघा, हा झोपलेला उठलाय
आणि आता मला बसवून ठेवलंय असं घेऊन. झोपला होता, झोपलेला उठला कसं काय? बघा. आणि शेंडा, हा बघा शेंडा कसा बघतोय, शेंडुल्या. नाक कसं दिसतंय, हे बघा कसं दिसतंय नाक सरळ. चिमणूचं. आज माऊ खूप लवकर झोपली बरं का, दुपारी झोपली नव्हती ना, त्याच्यामुळे लगेच झोपली आज. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तर शुभरात्री, जय श्रीराम. ब्लॉगला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा, आमच्या कमेंट करा प्लीज, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज. बाय.